प्रेज द लॉर्ड. सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. प्रियांनो, आज आपल्याला काही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रियांनो, आज बरेच पाळक लोक, देवाचे सेवक आज अशा भयानक परिस्थितीतून जात आहे. परंतु प्रियांनो, आज आपल्याला या भयानक परिस्थितीतून जात असताना आपला तारणारा उद्धारकर्ता परमेश्वर आज आपल्याला या भयानक अशा परिस्थितीतून बाहेर काढणार आहे. प्रियांनो, खरोखर जसं आपण पाहतो की देव आपल्या बरोबर आहे. जर देव आपल्या बरोबर आहे तर जगातली कुठलीच ताकद आपल्या विरोधात उभा राहू शकत नाही. प्रियांनो, जर आज आपण पाहतो की बरेच पास्टर लोक, देवाचे सेवक लोक आहे, यांना बराच विरोध होत आहे. प्रियांनो, हा विरोध होणं अटळ आहे, कारण की देवाचं वचनच सांगतं. जर आपण योहान 15:8 मध्ये जर पाहिलं, जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे. हे तुम्हाला माहित आहे. यस प्रियांनो, आज हे प्रत्येक सेवकाला या देवाचे हे वचन माहीत आहे. म्हणून प्रियांनो, आपल्यासाठी हा द्वेष, आपला विरोध, आपल्याला त्रास होणं, आपलं चर्च बंद पडणं, आपल्या चर्चमध्ये घुसून आपल्याला दमदाटी करणं, मारणं, चर्च उद्ध्वस्त करणं, या गोष्टी आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. जर येशू ख्रिस्ताला या गोष्टीत सामोरे जावं लागलं तर आज आपल्याला हे जाण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आज यासाठी तुम्ही दुःख करू नका, वाईट म्हणून घेऊ नका प्रियनो, तर आनंद करा. का आनंद करा प्रियनो? कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, जो ख्रिस्ताचा स्वीकार करतो आणि खरोखर त्याच्या वचनाप्रमाणे चालतो आणि त्याने जी सेवा आपल्याला दिलेली आहे, ती सेवा तो जर करत असेल पूर्ण विश्वासाने, निस्वार्थी, तर प्रियनो, अशा सेवकाला नक्कीच विरोध होत आहे प्रियनो. म्हणून आपण दुःखात न राहता आनंद करा, जय घोष करा, कारण आता खरी ही परीक्षा आहे. खरा हा दिवस आहे की आज मी खऱ्या विश्वासात आज मला टिकून राहायचं आहे. या विश्वासामध्ये मला टिकून राहायचं आहे आणि देवाचा गौरव करायचा आहे. खरोखर प्रियनो, आज बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच तालुक्यामध्ये, बऱ्याच जिल्ह्यामध्ये या गोष्टी सतत चालू आहे आणि चालूच राहणार आहे प्रियनो. त्यामुळे आपल्याला प्रार्थना यासाठी करायची आहे की देवा, हे सहन करण्यासाठी परमेश्वर पिता आम्हाला सहाय्य आणि मदत कर, ताकद दे परमेश्वर पिता, जेणेकरून देवा आम्ही हा दुःखाचा जो डोंगर आहे पार करून आम्ही जाऊ परमेश्वर पिता. जसं परमेश्वर पिता तू हे सर्व काही गोष्टी पार केलंच देवा, आणि खरोखर देवा आज तुम्ही पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेले आहात परमेश्वर पिता. आणि खरोखर प्रियनो, आज आम्ही या गोष्टीचं दुःख न मानता, आम्ही खरोखर प्रियनो निराश न होता आजहून आपण उभा राहिलं पाहिजे. यासाठी की जर तुमचा द्वेष होतो तर तुम्ही आनंद करा, कारण की खरे तुम्ही ख्रिस्ती आहात, खरे तुम्ही संदेष्ट आहात, खरे तुम्ही देवाचे सेवक आहात. जर अंतःकरणापासून, बिंबीच्या देठापासून देवाची सेवा करत आहात, तर लोकांची तहान भूक तुम्ही भागवत आहात, तर परमेश्वर आज तुम्हाला ते आशीर्वाद दिले वाचून राहणार नाही प्रियांनो. म्हणून आज आपण खचित न होता, निराश न होता, मी सर्व पालकांना विनंती करेल की परमेश्वराचं हे वचन आहे योहान 15:8 ते पूर्ण होणार आहे प्रियांनो. आणि ज्याच्या जीवनात, ज्याच्या चर्चमध्ये हे होत आहे, मी सांगेल की देवाचं कार्य खऱ्या अर्थाने तुमच्या चर्चमध्ये, पास्टर, तुमच्या जीवनामध्ये चालू आहे. म्हणून मंडळींनो, आपल्या सेवकासाठी, आपल्या मेंढपाळासाठी अहोरात्र तुम्ही प्रार्थना करा प्रियांनो. जसे आपण पाहतो, पेत्र जेव्हा तुरुंगात होता त्यावेळेस मंडळीने प्रार्थना केली आणि मंडळीची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. म्हणून मी सर्व मंडळींना विनंती करेल की आपल्या पास्टरसाठी, आपल्या मेंढपाळासाठी अहोरात्र गुडघ्यावर येऊन उपवास आणि प्रार्थना करा. त्यांना सहाय्य आणि ताकद पुरव देवा या संकटाला सामोरे जाण्यासाठी. आणि प्रत्येक मंडळीच्या लोकांना विनंती आहे की प्रियांनो, आपल्या देवाकडे आपल्या दया याचना तुम्ही मांडा. खरोखर परमेश्वर इतका दयाळू आणि कनोळ आहे की तो या संकटातून, या भयानक परिस्थितीतून तुम्हाला आणि तुमच्या मेंढपाळाला काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, प्रत्येकाने या ठिकाणी, या समयला, आता जो हे मेसेज ऐकत असेल, देवाचा संदेश ऐकत असेल, आता हा मेसेज संपल्यावर प्रत्येकाने गुडघ्यावर येऊन अंतःकरणापासून आपल्या मेंढपाळासाठी, आपल्या चर्चसाठी, आपल्या अनेक जे पास्टर आहेत, अनेक जे देवाचे सेवक आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करणार. प्रार्थनाच
कार्यशील ठरणार आहे. आपल्या ताकदीने नाही, बलाने नाही, तर पवित्र आत्मेच्या द्वारे आज आपल्याला युद्ध करायचे आहे. आपलं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही, आपलं युद्ध आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. यस, आपल्याला आता आत्म्यात राहून परमेश्वराकडे प्रार्थना करायची आहे आणि सैतानातल्या सर्व दुरात्म्यांना आपल्याला या जगातून, या आपल्या चर्चमधून, लोकांमधून आपल्याला नष्ट करायचं आहे. म्हणून प्रियांनो, आता या समयाला तुम्ही गुडघ्यावर या, आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना करा. नक्कीच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद.